तिळगुळ मखाना बनवणं खूप सोपं आहे आणि त्यासाठी आपण इथे घेत आहोत एका वाटीच्या मापाने 2 वाटी मखाना, त्यानंतर अर्धी वाटी किसलेला गूळ आणि 2 चमचे पांढरे तीळ. आता आपल्याला इथे एका पॅनमध्ये अर्धा चमचा साजूक तूप घ्यायचं आहे आणि आता हे मखाना आपल्याला ह्या तुपावरती छान असे भाजून घ्यायचे आहे. तुपावरती भाजल्यामुळे मखानाला खूप छान अशी टेस्ट येते आणि भाजल्यामुळे मखानाला एकदम कुरकुरीतपणा येतो. तर त्यामुळे आपण मखाना छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेणार आहोत. मखाना शरीरासाठी खूप फायदेशीर असतो, तर लहान मोठे आवडीनेही खाऊ शकतात आणि विशेष म्हणजे मखाना खाल्ल्यामुळे कॅल्शियमची कमतरता ही कमी होते. तर त्यामुळे मखाना खाल्लेच गेले पाहिजे. तर असे काही आपण प्रकार करू शकतो की ज्यामुळे मखाना ही सर्वांनाच आवडले गेले पाहिजे. गूळ विरघळत असताना गॅस कमीच ठेवा आणि कंटिन्यू चमच्याने हलवत त्याला विरघळून घ्यायचं आहे. असं केल्यामुळे गूळ कुठेही टाकत नाही आणि व्यवस्थित असा विरघळला जातो. तर अवघ्या 1 ते 2 मिनिटांमध्ये गूळ पूर्णपणे विरघळला गेलेला आहे आणि गुळाचा कलरही आता चेंज झालेला आहे. तर आता गुळाचा आपल्याला इथे पाक व्यवस्थित असा तयार झालाय की नाही हे चेक करण्यासाठी आपण इथे एका वाटीमध्ये पाणी घेणार आहोत आणि त्यामध्ये 2 ते 3 थेंब यामध्ये घालून घेणार आहोत. जोपर्यंत आपण पाण्यात घातलेला पाक चेक करत आहोत तोपर्यंत तुम्ही गॅसही बंद केला तरी चालेल, कारण गूळ हा डागू शकतो. तर आता इथे मी हा गूळ थंड झालेला आहे पाण्यामधला आणि मोडून जर बघितला तर एकदम कटकन असा तुटला जातो. तर अशा प्रकारे आपल्या इथं पाक तयार झालेला आहे. आता मी गॅस परत एकदा ऑन करणार आहे आणि एकदम कमी गॅसवरती आपल्याला त्यामध्ये तीळ घालायचे आहे. मखाना यामध्ये घातल्यानंतर सुद्धा तुम्हाला एकदम पटापट हे सर्व एकत्रित करून घ्यायचं आहे. गॅस इथे बंद करू नका. सर्व व्यवस्थित असे एकत्रित केल्यानंतरच मग तुम्ही गॅस इथे बंद करायचा आहे. जर तुम्ही इथे गॅस बंद केला तर हा तीळ गुळाचा पाक सर्व मखानाला लागला जाणार नाही. गूळ पटकन असा थंड होतो, त्यामुळे तो व्यवस्थित असा लागला जायचा नाही. आता तीळ गूळ मखाना व्यवस्थित असे एकत्रित करून घेतलेला आहे आणि आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. तर हे खूप जास्त गरम आहे आणि आता आपल्याला हे वेगवेगळं करून घ्यायचं आहे. तर त्यावेळेला काय करायचं, तर तुम्ही तूप घ्यायचं आहे आणि दोन्ही हाताला तूप लावून घ्या आणि तुपाच्या सहाय्याने याला पटापट असं वेगळं वेगळं करून घ्यायचं आहे. थंड झाले तर ते एकमेकांना चिटकले जातात, तर त्यामुळे गरम असतानाच तुम्हाला हे वेगवेगळे करून घ्यायचे आहेत. तर हाताला तूप लावल्यामुळे ही प्रोसेस करताना एकदम सोपं असं जाते आणि चटका सुद्धा लागत नाही.